श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा नमस्कार। आज आपण संडे स्पेशल मिसळ बनवणार आहोत। त्यासाठी आपण मोड आलेले मूग आणि मटकी छान धुवून शिजून घेऊ। त्यासाठी मी कुकरमध्ये मूग मटकी घातले आहेत आणि आपण त्यात एक बटाटा घालून घेऊ। नंतर त्यात थोडीशी हळद व मीठ घालून घेऊ। हे शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करू। वाटणासाठी आपण जिरे, मोहरी, खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण भाजून घेणार आहोत व वाटून घेणार आहोत। त्यासाठी मी डाळ व जिरे, खोबरे भाजून घेत आहे। थोडे थोडे लाल होईपर्यंत भाजून घेऊया आपण हे सर्व आणि नंतर मिक्सरमधून वाटून घेऊया। वाटण्यासाठी मी फुटाणा डाळ घेतलेली आहे। तुम्ही वाटलंच तर त्यात थोडे बेसन पीठही ॲड करू शकता, फुटाणा डाळ नसेल तर ऑप्शन म्हणून। आणि टोमॅटो घालणंही ऑप्शनल आहे। मला टोमॅटो आवडतो म्हणून मी टोमॅटोही घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये। टोमॅटोने त्याची चव अजून चांगली येते। लिंबू नसेल आपल्याकडे तरी टोमॅटोमुळे चालून जातं। हे बघा, इकडे आपली मूग मटकी शिजलेली आहे। यातून आपण थोडेसे मूग मटकी शिजलेले बाजूला काढून घेऊया आणि त्यासाठी दुसरीकडे फोडणी तयार करून घेऊया। फोडणीसाठी मी तेल घालून घेतलेले आहे। त्यात बनवलेले वाटण परतून घेऊया आपण घालून। थोडीशी जिरे मोहरी टाकून ही तडतडवली आहे। तुम्हाला आवडत असेल तर जिरे मोहरी घाला, नाहीतर ऑप्शनल आहे ते पण। आणि यामध्ये वाटण घातल्यानंतर चांगले ते परतून घेऊया आपण छान तेल सुटेपर्यंत। व त्यात आपण हळूहळू आपले घरचे मसाले ॲड करत जाऊया। त्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि थोडासा गरम मसालाही घालणार आहे। गरम मसाल्यानं याची चव अजून वाढते आणि त्यासाठी तुम्ही गरम मसाल्याऐवजी मिसळ मसालाही घालू शकता। माझ्याकडे मिसळ मसाला नव्हता म्हणून मी गरम मसाला घातलेला आहे। आणि हे चांगलं परतलं की आपण यामध्ये हे शिजवलेली मूग मटकी घालून घेऊया। हे मूग मटकी घालून घेतल्याच्यानंतर याला चांगली एक उकळी येऊ देऊया। छान उकळी आली की त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घालून अजून एक उकळी छान काढूया, म्हणजे आपली कोथिंबीरही छान शिजेन। व नंतर आपण याला सर्व करून घेऊया। सर्व करण्यासाठी मी इकडे आपण शिजून घेतलेली मूग मटकी घेतलेली आहे, थोडंसं फरसाण घेतलेलं आहे, लिंबू घेतलेला आहे, कांदा, कोथिंबीर आणि छान पाव भाजून घेतलेले आहेत। तुम्हाला हे सर्व कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा आणि शेअर करा। धन्यवाद। आणि अशाच प्रकारे बनवून तुम्ही देखील एन्जॉय करा।